नमस्कार, मी कल्पना. तुम्हा सर्वांचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. हे बघा, आज मी बनवत आहे माझ्या घरी लागलेल्या झाडांच्या लिंबापासनं लोणचं. घरगुती लिंबाचं लोणचं आहे बघा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते, हा व्हिडिओ कसा वाटला, नक्की आवडला तर मला कॉमेंट्स करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब चॅनलला करा आणि पुन्हा माझ्या रेसिपीज बघत राहा. असेच मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन बघा. हे बघा, लिंब झाडाला लागलेली आहेत. घरगुती लिंबाचं लोणचं आहे. काठीने मी सगळी लिंब पाडून घेतलेली आहेत. इकडे तिकडे सर्वत्र लिंब पसरलेली आहेत. आता एक एक करून हे बघा, ही सगळी लिंब आपण उचलून घेऊ. हे बघा, घरी लागलेली कुठलीही वस्तू झाडाला स्वतःच्या हाताने तोडून खाण्यात एक वेगळीच मजा येते बघा. आणि खूप सारी लिंब आहेत. 30 ते 40 लिंब पडलेली आहेत. घरची लिंब आहेत, ताजी फ्रेश आहेत. आणि घरगुती कुठली वस्तू असो, तुमच्या घरी भाजी असो, काही असो, ती झाडाला लागली स्वतःच्या हाताने तोडून खाण्यात, विकत घेऊन खाण्यात आणि आपल्या हाताने ती तोडून खाण्यात एक वेगळीच मजा येते. मला तर खूप आवडते. कोणाच्या घरी पण मी गेली, तिथे असलं तरी हाताने स्वतः तोडून घेते. त्यांना तोडू देत नाही. मला आवडते हाताने तोडून खायला. शेत पण आहे घरी. शेतामध्ये पण आम्ही भाज्या किंवा चणा भाजी वगैरे असती तर आणतो बघा स्वतः. तर झाली बघा ही लिंब, 30 ते 40 लिंब आहेत, तोडून तयार झालेली आहे. आता आपण याचं छान लोणचं बनवू. हे बघा, घरी मोठा आवार आहे आणि इथे सगळी झाडं मी लावलेली आहे. पण इथे 15चा जास्त धुमाकूळ असल्यामुळे जास्ती कुठल्या वस्तू होत नाही. लिंब कडू राहतात, त्याच्यामुळे ती लागलेली आहेत. हे पुरातन प्राचीन नागदेवतेचं जुनं जागृत मंदिर आहे. आणि हे बघा, ही मूर्ती ही आम्ही स्वतः मांडलेली आहे. खूप प्राचीन असं जुनं मंदिर आहे. आणि हे बघा, नवसाला पावणारं पण आहे. खूप छान मंदिर आहे हे. तुम्ही इथे एकदा नक्की भेट द्या. घरगुती आहे आणि आमच्या घरचंच मंदिर आहे. पण सर्वांना इथे एंट्री आहे. आणि चला तर आता मी जी सगळी लिंब इथे तोडून घेतलेली आहे ती एका भांड्यात जमा केलेली आहे. आणि आता आपण त्या लिंबांना छान स्वच्छ बेसिंगमध्ये धुवून घेऊ. इथे मी एका चाळणीत आता लिंब ओतलेली आहे आणि सगळी लिंब आपण छान स्वच्छ एक एक करून धुवून घेऊ. पाणी हे बघा, आता इथे सगळी लिंब मी धुवून घेत आहे. अशी बरोबर धुवून घ्या आणि एकदा हात फिरवून त्या लिंबाचा सगळा मळ असेल किंवा कचरा असेल तो निघून जाईल. आणि आता एका चाळणीमध्ये ही सगळी लिंब ओतून घ्या आणि एक स्वच्छ कापड घ्या. त्याने एक एक करून लिंब पुसा. लिंब काही खूप जास्ती नाही, 1 2 किंवा 4 4 5 5 अशी चांगली स्वच्छ कोरडी करून घ्या. लिंबामध्ये पाणी नका जाऊ देऊ. आणि पूर्ण लिंबांना मी स्वच्छ एका कपडामध्ये घेऊन चांगले पुसून घेतलेले आहे. आणि जास्तीत जास्त पण पुसा, याच्यामध्ये वेळ नाही जाणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगली कोरडी करा. आणि त्याच्यानंतर इथे चाळणीमध्ये पूर्ण लिंब ओतून घ्या किंवा एका ताटात घ्या. झाली बघा, पूर्ण लिंब ही स्वच्छ झालेली आहे. पुसून 5 मिनिट याला 5 ते 10 मिनिट बाजूला अशीच राहू द्या. आणि त्याच्यानंतर एक 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 करून आता आपण ही सगळी लिंब छोट्या मोठ्या फोडीमध्ये कापून घेऊ. तुम्हाला जशा आवडत असेल फोडी तशा तुम्ही मोठ्या किंवा लहान साईजमध्ये याच्या फोडी करा. झाली बघा पूर्ण लिंब पुसून. आता इथे मी एक ताट घेतलेलं आहे, त्याला चांगलं पुसून घेऊ. आणि एक 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 करून लिंबाच्या लहान मोठ्या फोडी जशी तुम्हाला आवडत असेल तशा चाकूने याला कट मारू. झाले बघा, पूर्ण लिंब कापून झालेली आहेत. आता इथे एका वाट्यात ही सारी लिंबाच्या फोडी ओतून घेत आहे. आणि आता त्याच्यामध्ये चवीनुसार मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे 30 ते 40 लिंबाला इथे. आणि चवीपुरते तिखट घाला आणि त्याच्यामध्ये चवीपुरतेच मीठ घाला. हे बघा,
जेवढी तुमची लिंब आहे तेवढी इथे चवीपुरते मीठही आपल्याला घालायचे आहेत. मी टाकलेले आहेत हे बघा. आणि याच्यामध्ये पाहिजे तर आपण जिरा पावडर पण टाकू शकतो, त्याने चांगली चव येते. मी टाकते बघा, इथे टाकलेलं आहे नंतरून. आणि आता चांगली वरखाली या लिंबाच्या फोडी चांगल्या वरती खाली करून घ्या, जेणेकरून साखर सगळीकडे मिक्स होऊन जाईल. अशी पण तुमची साखर तुम्ही हे जे लिंबाचं लोणचं जेव्हा बनवता रात्रभर झाकून ठेवून द्या, छान साखर मिक्स होऊन जाते. वरखाली लिंबाच्या फोडी चांगल्या उचलून घ्या, वाटं एकदा चांगलं हलवून घ्या. आणि झालं बघा, मसाले सगळीकडे मिक्स झालेले आहेत. चांगले मिक्स करून घ्या एकत्र. साखर त्याच्यामुळे लवकर विरघळेल, बरोबर राहणार नाही. आणि बघा, ही लिंबाला छान पाणी सुटते आणि चांगली रसरशीत आणि गोड याची चव येते. हे बघा, पण आपण जे इन्स्टंट बनवतो ना, ते खायला नसेल तर बनवा झटपट. मी पण बनवते, पण प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या वेगळ्या असतात. मला ना हे लोणचं मी 15 ते 20 दिवस किंवा 10 दिवस तरी चांगलं मुरू देते. आणि त्याच्यानंतर या लोणच्याला 10 मिनिट चांगलं खतखत शिजवून घेते, कारण ती फोड चांगली कडक वाटते. जे आपण इन्स्टंट बनवतो ना, ती फोड एकदम नरम येऊन जाते आणि त्याची चव एवढी रसरशीत चांगली वाटत नाही. हे जे लोणचं आपण 15 ते 20 दिवस ठेवून देतो मुरायला आणि त्याच्यानंतर उकळतो ना, ते छान वाटते बघा. मला तसंच आवडते. फोड चांगली कडक आणि टेस्टी वाटते, गिली गिली नाही वाटत. इन्स्टंट लोणच्याची फोड थोडी गिली वाटते, पण बनवा, काही हरकत नाही. लोणचं खायला नसले तर इन्स्टंट लोणचं मी तसं बनवते, थोड्याफार कमी लिंबांचं. लिंब 5 ते 10 मिनिट असं लोणचं टाकल्यानंतर चांगलं शिजवून घेते आणि झालं लोणचं. ते पण कडवट, थोडी चव कडवट येते. झालं बघा, किती छान. आणि हे बघा, तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. हा व्हिडिओ माझा पूर्ण बघा, तुम्हाला कसा वाटते ते मला कॉमेंट्स करून सांगा. व्हिडिओला फुल वॉच करा, लाईक कॉमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढली रेसिपी अशीच मी बनवली आहे, घरगुती लागलेल्या वस्तूपासून. ती नक्की बघा. झालं बघा लोणचं तयार. आता इथे एका बरणीमध्ये आपण याला स्टोअर करून ठेवू. आणि हे लोणचं अजिबात खराब होत नाही. मी याच्यामध्ये लिंब पण पिळलेली नाही आहे, रस पण घातलेला नाही आहे. तसंच उन्हामध्ये पण